Hello everyone. Today we are going to study batteries. Actually, we all are well known about the batteries. There are different applications of batteries. We are in daily life using many equipment. We are work on the batteries. We can take examples of wall clock, our mobile phones, laptops. These all equipments works on the batteries. According to the application, according to the need, there are different types of batteries. The batteries are primary type and secondary type. Primary batteries are the non-rechargeable batteries and secondary type batteries are the rechargeable batteries. We can see the example of primary cells like we can see the example of cell of wall clock, or we can use the small cells in the small torch, that are not rechargeable cells. Means we can use that cells and after some time we have to discard that cells. But some batteries are like rechargeable means if we see the example of mobile battery, we can recharge that mobile phones, means we can recharge the mobile phones batteries if that discharge, that are called as the secondary cells. So we have to see actually what is battery. Battery is a group of cells that generate electric energy from their internal chemical reaction. बॅटरी ही एक सेल्सचा ग्रुप असते, अशा नंबर ऑफ सेल्सने बॅटरी बनते अँड इट जनरेट द इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट करते किंवा फ्रॉम देअर इंटरनल केमिकल रिॲक्शन. त्याच्यामध्ये जे केमिकल्स यूज केलेले असतात त्याच्या केमिकल रिॲक्शनमुळे त्या केमिकल रिॲक्शनचं कन्व्हर्जन हे इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये केलं जातं. अ सिंगल सेल इटसेल्फ कन्सिस्ट ऑफ 2 डिफरंट इलेक्ट्रोड्स इमर्स्ड इन अँड इलेक्ट्रोलाइट. सिंगल सेल जो आहे तो त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रोड्स यूज केलेले असतात. 2 इलेक्ट्रोड हे एका इलेक्ट्रोलाइटमध्ये इमर्स केलेले असतात, डीप केलेले असतात. ड्यू टू द केमिकल रिॲक्शन इलेक्ट्रिक चार्जेस गेट सेपरेटेड इन द फॉर्म ऑफ आयन्स अँड फ्री इलेक्ट्रॉन्स. आणि केमिकल रिॲक्शनमुळे काय होतं तर इलेक्ट्रिक चार्जेस आहेत ते सेपरेट होतात आणि ते इलेक्ट्रिक चार्जेस जे आहेत ते आयन्स आणि फ्री इलेक्ट्रॉनच्या फॉर्ममध्ये असतात. हेन्स द 2 इलेक्ट्रोड्स हॅव अ डिफरन्स पोटेन्शियल दॅट प्रोव्हाइड द व्होल्टेज आउटपुट फ्रॉम द सेल. आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी इलेक्ट्रोड्सच्या अक्रॉस आपल्याला त्या ठिकाणी पोटेन्शियल पाहायला मिळतं. सो फर्स्ट वी विल सी here the different types of symbols for the batteries are given. This shows the single cell battery. The second one, this shows this the multi cell battery. These are the multi cell with taps or adjustable or variable. म्हणजे यामध्ये आपण जो सप्लाय आहे बॅटरीकडून येणारा तो आपण ॲडजस्ट करू शकतो किंवा व्हॅरी करू शकतो. तर हे काही सर्किट सिम्बॉल्स बॅटरीचे दाखवलेले आहेत. Next we have to see the working principle of battery. So here we are going to see झिंक कार्बन सेल्स डिटेल. झिंक कार्बन सेल बॅटरी जी आहे ती आपण यामध्ये या ठिकाणी इन डिटेलमध्ये पाहणार आहोत. Here in the diagram we can see the zinc carbon cell. Basic zinc carbon cell is shown here. We can see here the zinc vessel is used, then manganese dioxide plus powdered charcoal is used here, then this is the carbon rod. So we can see the detailed working principle of this battery. Zinc carbon batteries were the first commercial dry batteries. ड्राय बॅटरीज म्हटलं आहे याला.
कारण त्यामध्ये द रिॲक्शन इज हिअर इट इज ऑन द झिंक कार्बन बॅटरीज वेअर द फर्स्ट कमर्शियल ड्राय बॅटरीज. हे पहिल्यांदा झिंक कार्बन सेल जे आहेत ते वापरण्यात आलेले ड्राय बॅटरीज आहेत. हे जे एक्झाम्पल आहे इट इज एक्झाम्पल ऑफ प्रायमरी सेल. प्रायमरी बॅटरीचं हे एक्झाम्पल आहे, म्हणजे नॉन रिचार्जेबल बॅटरीज आहेत ह्या. अ झिंक कार्बन सेल इज अ ड्राय सेल primary battery that provides direct electric current from the electrochemical reaction between the zinc and manganese dioxide. या ठिकाणी झिंक कार्बन सेल जो आहे इट इज अ प्रायमरी सेल अँड याच्यामध्ये जो इलेक्ट्रिक करंट त्या ठिकाणी तयार होतो इट इज ड्यू टू द इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन बिटवीन द झिंक अँड मँगॅनीज डायऑक्साईड. झिंक आणि मँगॅनीज डायऑक्साईडमध्ये जी इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन होते त्यामुळे या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट फॉर्म होतो. देर आर 2 इलेक्ट्रोड्स, वन ॲज ॲनोड अँड अदर ॲज अ कॅथोड. दे आर इमर्स्ड इन अँड इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. या ठिकाणी हे 2 इलेक्ट्रोड जे आहेत ते या ठिकाणी एका इलेक्ट्रोलाइट सोल्युशनमध्ये इमर्स केलेले असतात. One electrode chemically reduces when current flows and becomes a positive while the other oxidizes and becomes negative. यामध्ये एक इलेक्ट्रोड जो आहे तो काय होतो तर केमिकली रिड्यूस होतो रिॲक्शन झाल्यानंतर जेव्हा त्याच्यामधून करंट फ्लो होतो आणि तेव्हा तो पॉझिटिव्ह होतो आणि एक इलेक्ट्रोड जो आहे त्याचं ऑक्सिडायझेशन होतं आणि इट गेट्स निगेटिव्ह or it achieve the negative charge. This process continued until either circuit is broken or the electrolyte dries up to stop the chemical reaction. आणि ही रिॲक्शन कुठपर्यंत होत राहते तर जोपर्यंत ते सर्किट ब्रेक होत नाही किंवा इलेक्ट्रोलाइट आहे त्याच्यामधला तो ड्राईज अप होत नाही. टू स्टॉप द केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन बंद होण्यासाठी तो जोपर्यंत ड्राय होत नाही तोपर्यंत ही रिॲक्शन चालू राहते आणि जोपर्यंत रिॲक्शन चालू राहते तोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी त्याच्याकडून व्होल्टेज मिळत राहतं. अ सिंगल सेल प्रोड्युसेस अ व्होल्टेज ऑफ अबाउट 1.5 व्होल्ट. वी आर वेल नोन अबाउट दीज 1.5 व्होल्ट सेल्स. जे स्मॉल सेल पेन्सिल सेल आपण त्याला म्हणतो ते सेल्स यामध्ये त्या सेल्सचं वर्किंग प्रिन्सिपल आपण आता सध्या पाहतोय आणि तो सिंगल सेल जो आहे याच्यामधून जो एक सिंगल इलेक्ट्रोड 2 इलेक्ट्रोड्सपासून जो सेल बनतो दॅट इज कॉल्ड एज अ सिंगल सेल. इट प्रोड्युसेस अ व्होल्टेज ऑफ अबाउट 1.5 व्होल्ट. आपल्याला त्या ठिकाणी 1.5 व्होल्टपर्यंत व्होल्टेज मिळतं. अ करंट ऑफ 50 एम्पियर टू 100 मिली एम्पियर 50 मिली एम्पियर टू 100 मिली एम्पियर बिटवीन द झिंक ॲनोड दॅट इज झिंक वेसल अँड अ कार्बन रॉड. या ठिकाणी विच हॅज द पॉझिटिव्ह पोलॅरिटी. या ठिकाणी आपल्याला सिंगल सेलकडून व्होल्टेज जे मिळतं ते 1.5 व्होल्टपर्यंत आणि त्याचं करंट जे आहे तो करंट 50 मिली एम्पियर ते 100 मिली एम्पियरपर्यंत करंट आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. यामध्ये झिंक दॅट इज ॲनोड झिंक व्हेसल या ठिकाणी म्हटलं आहे त्याला अँड कार्बन रॉड ऑफ पॉझिटिव्ह पोलॅरिटी विच ॲक्ट ॲज अ कॅथोड दॅट कलेक्ट्स द करंट फ्रॉम द मँगॅनीज डायऑक्साईड इलेक्ट्रोड. सो we had seen the actual working principle of the zinc carbon cell. Now some applications we have to see here where these cells are batteries are used to provide the power for operation of the device like torch, wall clock, wristwatch, calculators, pocket radios, various toys आपण पाहतो and game control etc. Then rechargeable long life batteries in mobile phone, camera cells, laptop, emergency lamps अशा ठिकाणी आपण रिचार्जेबल लॉंग लाईफ बॅटरीज वापरतो. These batteries are also used in the UPS system to provide the AC backup at the time of the power failure. त्याला आपण इन्व्हर्टर म्हणतो थोडक्यात. तर अशा पद्धतीनं डिफरंट ॲप्लिकेशन्स आहेत बॅटरीचे. आपण पाहिलं प्रायमरी सेल, सेकंडरी सेल. प्रायमरी सेल्स म्हणजे जे रिचार्ज करता येत नाहीत पुन्हा दॅट आर कॉल्ड ॲज द प्रायमरी सेल अँड द secondary cells are those which we can recharge. Okay, so we will stop here. Thank you.